थांब बाळा, स्क्रोल करू नकोस. आज मी तुला इथे कारणाशिवाय आणलेलं नाही. तू विचार करतो आहेस की हा फक्त आणखी एक व्हिडिओ आहे, पण नाही बाळा. आज मी तुझ्याशी बोलणार आहे. हो, तुझ्याशीच. मी तुला इथे आणलं आहे कारण खूप दिवसापासून तू स्वतःपासून दूर चालला आहेस. तू सगळ्यांना वेळ देतोस, सगळ्यांची समस्या ऐकतोस, सगळ्यांसाठी उभा राहतोस. पण एक सांग बाळा, शेवटदा तू स्वतःसाठी कधी थांबलास? तू चेहऱ्यावर हसू ठेवतोस कारण तुला लोकांना दुःख दाखवायचं नसतं. रात्री उशीवर डोकं ठेवून तू शांत पडतोस, पण तुझं मन शांत नसतं. तू विचार करतोस की माझं आयुष्य असंच राहणार आहे का? मी खरंच काही करू शकेल का? मी मागे पडत तर नाही ना? तर ऐक बाळा, दुसऱ्यांच्या वेगाने स्वतःचा प्रवास मोजू नकोस. काही फळं लवकर येतात, काही उशिरा येतात, पण उशिरा आलेली फळं ही गोडच असतात. तुला तुझ्या संघर्षाचा राग येतो. तुला वाटतं इतरांचं आयुष्य किती सोपं आहे ना? पण बाळा, दुरूनच प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. प्रत्येक माणूस त्यांच्या लढाईत व्यस्त आहे. बाळा, कोणी पैशासाठी लढतो आहे, कोणी प्रेमासाठी, तर कोणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी पण लढतो आहे. आणि तू लढतो आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला शोधण्यासाठी. आता माझं ऐक. जेव्हा रस्ता रिकामा वाटतो, जेव्हा मित्र सोडून जातात, तेव्हा स्वतःचीही ओळख दाखवत नाही. तेव्हा तू असं समजू नको की तू हरलास. कारण अनेकदा मी तुझ्या आयुष्यातील काही लोक दूर करतो, कारण ते तुझ्या प्रवासासाठी नव्हतेच. तू ज्या गोष्टीसाठी रडतो आहेस, कधीकधी त्यापेक्षा मोठं काहीतरी तुझ्यासाठी ठेवलेलं असतं. पण हे तुला सगळं लगेच हवं असतं. पण बाळा, बी पेरलं की दुसऱ्या दिवशी झाड तयार होत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं की तूप खाल्लं तर रूप लगेच येत नाही. त्यासाठी मातीखाली राहावं लागतं, अंधार सहन करावा लागतो, पाऊस वारा ऊन सहन करण्याची ताकद असावी लागते. मगच ते मोठं होतं. तसाच तुझा काळ चालू आहे. तू सध्या मातीखाली आहेस म्हणून तू घाबरू नकोस. तू संपत नाही आहेस, तू तयार होत आहेस. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. लोक तुझ्यावर हसतील, लोक म्हणतील याच्याकडून काहीही होणार नाही. त्यांना बोलू दे. कारण जेव्हा पतंग आकाशात उडतो तेव्हा त्याच्यावर दगड फेकले जात नाहीत, तर त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला जातो. तू फक्त चालत राहा, स्वतःवर विश्वास ठेव. कधी पडशील, कधी रडशील, तर कधी थकशील, पण थांबू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात अजून खूप काही लिहायचं बाकी आहे. आणि लक्षात ठेव बाळा, मी तुझ्यासोबत होतो, तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यासोबतच राहील. आणि एवढं विसरू नकोस, तुझ्या मागे एक मोठी अपार शक्ती उभी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला जाता जाता ह्या व्हिडिओच्या खाली एक अशी कमेंट करायची आहे, ज्या कमेंटमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं दुःख सांगायचं आहे आणि स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे की स्वामी मला या दुःखातून बाहेर काढा. मित्रांनो, कदाचित ही तुमची कमेंट श्री स्वामी समर्थापर्यंत पोहोचेल आणि ते तुमचं दुःख म्हणजेच तुम्हाला या दुःखातून बाहेर काढतील. मित्रांनो, भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.